महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा असतानाच दमानी यांनी राजकीय भूकंपाचे संकेत दिले। हा राजकीय भूकंप कधी होणार? फडणवीस दादा शिंदेंना दूर लोटत आहेत का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। फडणवीस दादांची जवळीक वाढली? दादांचा देवाभाऊ एकनाथ एकटा? दोन महिन्यात होणार राजकीय भूकंप? सत्ता स्थापनेपासूनच महायुतीतील अंतर्गत धुसफूस सुरूच आहे। त्यातच पालकमंत्री पदावरूनही नाराजी नाट्य रंगलंय। आणि या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची जवळीक वाढत असताना एकनाथ शिंदेंना दूर लोटलं जात असून 2 महिन्यांमध्ये राज्यात राजकीय भूकंप होईल असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जवळीकच नाही तर त्यांची चांगलीच आता गट्टी होताना दिसतेय। आणि कुठेतरी मला वाटतंय शिंदेंना आता साईडलाईन करण्याचा प्रयत्न होतोय। हे आपण एक नाही अनेक उदाहरणं झाली बघ। त्याच्यात मीटिंग्स घेणं असो ठाण्यामध्ये गणेश नाईकांना सांगून किंवा आपत्ती कमिटीच्या याच्यात त्यांचं नाव जे वगळण्यात आलं आणि मग ते जबरदस्तीने अगदी फारच लोकांनी आवाज केला म्हणून ते परत घालण्यात आलं। याआधीही शिंदेंची भाजपकडून कोंडी होत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र शिंदे महायुतीत नाराज का आहेत पाहूया। आधी मुख्यमंत्रीपद आणि नंतर गृहमंत्रीपदही न मिळाल्यानं नाराजी। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद। शिंदे गटाच्या मंत्र्यांचे पीए ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय नेमणूक। मुख्यमंत्र्यांकडून शिंदेंच्या काळातील फ्लॅगशिप योजनांना ब्रेक। आपत्ती व्यवस्थापन समितीतून आधी वगळलं नंतर समावेश। फक्त दमानियांच्याच दाव्यामुळेच नाही तर पालकमंत्री पदावरूनही महायुतीत वाद असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच अप्रत्यक्षपणे मान्य केलंय। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र दिसून येत आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र वेगवेगळ्या कारणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबतच्या बैठका आणि कार्यक्रमांना गैरहजर राहत असल्याची चर्चा आहे। एका मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित, एका कॅबिनेटला ऑनलाईन उपस्थित। दादांच्या उपस्थितीतील ठाणे मुंबई डीपीडीसी बैठकीला अनुपस्थित। आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीला अनुपस्थित। भाजपकडे 132 तर अजित पवारांकडे 42 आमदार आहेत। एकनाथ शिंदेंकडून केलं जाणारं दबावाचं राजकारण पाहता मुख्यमंत्री फडणवीस हे अजित पवारांसोबत जुळवून घेण्याची शक्यता अधिक आहे। शिंदेंच्या वाढत्या दबावापुढे न झुकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेंना दूर लोटणार की शिंदेंनाही सोबत ठेवून महायुती आणखीन मजबूत बनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।